एक अर्धा तासापूर्वी दर्गाबेजच्या परिसरामध्ये आपले मतदानाचे 2 बूथ आहे आणि त्या ठिकाणी आपले जे कार्यकर्ते त्यामध्ये पाशू भाई असेल, त्यामध्ये खलील भाई असतील, गुड्डू असेल आणि तो संपूर्ण परिवार आपल्या सोबत गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय। परंतु त्या ठिकाणी जो दादागिरी करतोय अखिल, त्याने अक्षरशः आमच्या ह्या दोन्ही कार्यकर्त्याचे कपडे फाडले। मला फोन आला, मी तात्काळ त्या ठिकाणी गेलो। मी गेल्यानंतर अक्षरशः अखिल आणि त्याचे बरेच कार्यकर्ते माझ्या गाडीवरती धावून आले आणि दगडफेक करायला त्या ठिकाणी सुरुवात केली। मग त्यामध्ये पीआय त्या ठिकाणी आले, पीआयने पांगापांगी केली। परंतु इतकी दादागिरी आणि जर आजच ही परिस्थिती असेल तर भविष्यामध्ये काय होणार आहे? आणि म्हणून आम्ही असू द्या, वैजापूरचे सुजाण नागरिक असू द्या किंवा ग्रामीण भाग असू द्या, ही दादागिरी या ठिकाणी आम्ही खपून घेणार नाही। तात्काळ त्या अखिलला अटक झाली पाहिजे आणि आमच्या त्या दोन्ही माणसाचे गुन्हे त्या ठिकाणी घेतले पाहिजे, एवढंच प्रामुख्याने या ठिकाणी सांगतोय। परंतु जशास तसं ठोस उत्तर देण्याची सुद्धा भूमिका आमच्या सारख्या कार्यकर्त्याची त्या ठिकाणी निश्चित लोकप्रतिनिधीची राहणार आहे। नेमके हा कट कुणी रचलाय? हा कट रचायचं काय कारण आहे? आता अखिल कोणाचं काम करतोय? महाविकास आघाडीचं काम करतोय। आणि मग या कट कुणी रचला, काय करावं ते अखिलला विचारलं पाहिजे का तू असं तुझ्या वार्डामध्ये ही दादागिरीची भाषा करीत असेल तर त्याला विचारलं पाहिजे, पोलीस लोकांनी विचारलं पाहिजे का हा कट कोणाचा आहे, काय कोणाचा आहे। परंतु आम्ही खपून घेणार नाही। मी तात्काळ त्या ठिकाणी गेलो। पायाखालची जर वाळू घसरायला लागली ना, ती अशी चिडचिडपणा, ही दादागिरीची भाषा किंवा बाहेरून जे गुंड आणल्या जातात, आजही बरेच गुंड MH04 आहे ना, MS17 आहे, MS16 आहे, या गाड्या आल्या कशा? बरेच लोक काळ्या ड्रेसवरती हे आले कसे वैजापूरमध्ये? आणि म्हणून हे गुंडशाहीचं वातावरण निर्माण करण्याचा आणि दहशतीचं वातावरण करण्याचा प्रयत्न करताय।